मेरिटवरती आर्ग्युमेंट अपेक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु या तांत्रिक पद्धतीच्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करत थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न केला गेल्यासारखं दिसतं आहे शत्रुदर्शनी. 20 तारखेपासून सुनावणी त्या ठिकाणी सलग सुरू होईल असं त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. सलग सुनावणी त्या ठिकाणी व्हावी अशी आमची मागणी होती आणि त्या पद्धतीने सलग सुनावणी 20 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू राहील. सर, आज इलेक्शन कमिशन समोर सुनावणी झाली, नेमकं काय झालेलं आहे? 20 नोव्हेंबर पुढची तारीख आता पडलेली आहे. आज खरं तर 2.5 लाखापेक्षा जास्ती शपथपत्र आमच्याकडनं दाखल झालेली होती. केवळ पळपटा शोधण्यासाठी अतिशय अल्प अशा शपथपत्रांच्या वरती काही त्रुटी आहेत अशा पद्धतीचं सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. खरं तर आज मेरिटवरती आर्ग्युमेंट अपेक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु या तांत्रिक पद्धतीच्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करत थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न केला गेल्यासारखं दिसतं आहे शत्रुदर्शनी. 20 तारखेला बाहेरचा आवाज एवढा आहे की आज निवडणूक आयोगाच्या पुढे या ठिकाणी मेरिटवरती सुनावणी सुरू होणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं, परंतु शपथपत्रामध्ये काही तांत्रिक बाबी अतिशय किरकोळ संख्येच्या, कारण 2.5 लाखापेक्षा जास्ती शपथपत्र हे आम्हाच्याकडनं त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत, म्हणून अतिशय किरकोळ संख्येने असलेल्या काही शपथपत्राच्या मधल्या तांत्रिक बाबी सांगत सुनावणी लांबवण्याचा एक तऱ्हेचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्यासारखं आम्हा मंडळींना त्या ठिकाणी वाटतं आहे. तरीसुद्धा या संदर्भामध्ये 20 तारखेपासून सुनावणी त्या ठिकाणी सलग सुरू होईल असंच त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये सुद्धा सलग सुनावणी त्या ठिकाणी व्हावी अशी आमची मागणी होती आणि त्या पद्धतीने सलग सुनावणी 20 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू राहील. तोपर्यंत या काय तांत्रिक त्रुटी असेल त्याच्याबद्दलचे जे काय म्हणत असेल, आमच्याकडे सुद्धा काही तांत्रिक त्रुटी शोधल्या गेलेल्या आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा काय माहिती असेल ती त्या ठिकाणी न्यायालयाच्या समोर आणण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल. ठीक आहे, थँक्यू सर. क्योंकि वो वाइट देना चाह रहा है ना, इसलिए. अरे टीवी 9 कौन सा चूर है? दो पकड़ू क्या मैं? नाही, नाही, नाही. चलो